नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। उद्या आहे कार्तिकी एकादशी। बघा, कार्तिकी एकादशीचा जो काही काळ आहे, एकादशीचा मुहूर्त आपल्याला माहिती आहे की 2 दिवस एक तिथी आल्यामुळे यावर्षी बराच काही गोंधळ आपल्या मनामध्ये निर्माण झाला होता। आता जी कार्तिकी एकादशी आहे तर ती 1 नोव्हेंबर 2025 वार शनिवार या दिवशी सकाळी 9:22 सुरू होते आणि 2 तारखेला म्हणजे रविवारी सकाळी 7:32 संपते। बघा, वर्षातील 2 एकादशीपैकी सर्वात मोठी ही देखील एकादशी आहे आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते। त्यामुळे या दिवसाचं महत्त्व देखील तितकंच मोठं असतं। त्यामुळे जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असतात आणि माता लक्ष्मीची जिथे सेवा होते तिथे कोणत्या गोष्टी कमी पडत नाही। आणि ज्यावेळी माता लक्ष्मीची सेवा होते तेव्हा त्यांच्याबरोबर भगवान विष्णूंची सेवा ही होतच असते। त्यामुळे ही सेवा तुम्ही तुळशी मातेची करायला नक्की विसरू नका। आता बघा, या एकादशीचं औचित्य साधून आपल्याला काही ठिकाणी दीपदान हे करायचं आहे। म्हणजेच काय तर दिवे लावायचे आहेत। आता ते कोठे दिवे लावायचे आहेत तेच आपण त्या संदर्भातीलच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, आज एकादशी तिथी लागलेली आहे। आज जो प्रदोष काळ असणार आहे शनिवारचा, तर या प्रदोष काळात आपल्याला तुळशी समोर शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा हा लावायचा आहे। तिळाच्या तेलाचा किंवा साध्या तेलाचा दिवा पण तुम्ही लावू शकता, पण तिळाच्या तेलाचा दिवा लावणे हे शक्य नसेल तर तुम्ही साध्या तेलाचा दिवा लावावा। पण कसं लावायचं आहे, आपल्याला 6 दिवे लावायचे आहे। मग तुम्ही अगदी 6 पंत्या देखील घेऊ शकता। 6 पंत्या घेत असताना ज्या सरळ वात आहे त्या तुम्हाला लावायच्या आहेत। पण या 6 दीपदान करत असताना, हे दिवे लावत असताना त्याच्यामध्ये एक फुल वातीचा दिवा, ज्याला आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा म्हणतो, तो असावा। आणि बाकी 5 दिवे हे तुम्ही तिळाचं तेल जर तुमच्या घरात उपलब्ध असेल तर त्याचेच ते 5 दिवे तुम्हाला लावायचे आहेत। नाही शक्य होत तर घरातील कुठलं तेल सुद्धा असेल तर ते तेल तुम्ही घ्यायचं आहे आणि तुम्हाला 5 दिवे हे लावायचे आहेत। मात्र त्या तेलामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ व हळद टाकायला विसरायची नाही। सरळ वात करावी। 2 वाती मिळून एक वात तुम्हाला तयार करायची आहे आणि तुळशी समोर ते 6 पण दिवे एक तुपाचा असणार आहे आणि बाकीचे 5 दिवे हे तेलाचे असणार आहे। आणि हे 6 दिवे तुम्हाला तुळशीजवळ लावायचे आहे। आता हे तुळशीजवळ प्रत्येकाच्या घरात असं कुठलंच घर नाहीये की ज्याच्या घरात तुळस नाही आहे। बघा, हा उपाय तुम्हाला शनिवारी म्हणजे आज संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे। ज्यांना आज शक्य नाही त्यांनी उद्या देखील एकादशी आहे तर उद्या देखील संध्याकाळी तुम्ही करू शकता। तर बघा, आज शनिवार सुद्धा आहे तर 5 दिवे लावायचे आणि दिवे पण जेव्हा तुम्ही त्याचा स्पर्श जमिनीवर करता तर तुम्ही एखादा कागद घ्या किंवा एखादं पान घ्या, नाहीतर घरातल्या ज्या काही प्लेटा किंवा वाट्या असेल तर त्याच्यावर तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत। आणि थोडे थोडे तांदूळ तुम्ही टाकू शकता। फक्त दक्षिण दिशेला वात करायची नाही, बाकी तुम्ही कुठल्या पण दिशेला त्यांची वात करू शकता। आता आपण दुसरी देखील एक पद्धत पाहूयात। बघा, ज्यांना खूप घाई असेल त्यांच्यासाठी आहे। तुम्ही 6 फुलवाती घेऊ शकता आणि त्या 6 फुलवाती 6 पंत्यांमध्ये लावू शकता। पण तुम्हाला यामध्ये फक्त शुद्ध तूप टाकायचं आहे, मात्र तेलाचा वापर करायचा नाही। सर्वांमध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि या 6 पंत्या तुम्हाला तुळशी मातेला विष्णूंना समर्पित म्हणून लावायच्या आहेत। म्हणजेच वरील पद्धतीने करायचं झालं तर आपल्याला इथे सर्व फुलवातीच घ्यायच्या आहेत आणि तुपाच्याच वाती घ्यायच्या आहेत, कारण फुलवात लावत असताना ती तुपामध्येच लावलेली जास्त योग्य असते। बघा, तुम्हाला या दोन्हीपैकी जे उपाय शक्य होतील ते उपाय करू शकता, पण सेवा ही आवर्जून करा। आणि तुळशीला एकादशीला जल देखील अर्पण करत नाही, कारण तुळशीला सुद्धा निर्जली उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे आणि म्हणून तुळशीला आपण पाणी सुद्धा अर्पण करत नाही। आता पावसाचं पाणी आलं तर ते आपण थांबवू शकत नाही, पण आपल्याकडून दूध किंवा पाणी तुळशीला अर्पण होणार नाही याची देखील काळजी घ्यावी। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही संध्याकाळी दीपदान करणार आहात, दिवे लावणार आहात, तेव्हा तुळशीला प्रदक्षिणा देखील मारायला विसरू नका। जागा असेल तर आवर्जून तुळशीला प्रदक्षिणा करा। बाल्कनीत आपली तुळस असते किंवा ताई आमच्या खिडकीत तुळस आहे, मग ती तुम्ही थोड्या दिवसासाठी किंवा थोड्या वेळेसाठी तुम्ही बाहेर आणा,
ती तुम्ही हॉलमध्ये म्हणजेच तुम्ही तुमच्या घरामध्ये बाहेर ठेवू शकता, नाहीतर तुम्ही बाल्कनी ठेवू शकता छानपैकी. 6 तुम्हाला दीपदान करायचं आहे, दिवे लावायचे आहे आणि 1 तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. म्हणजे 1 तुपाचा आणि 5 तेलाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत. आणि ते करून झाल्यावर तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायची आहे. आणि नक्कीच 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा अखंड मंत्र जप करायचा आहे. प्रदक्षिणा किती वेळा घालायच्या तर बघा, 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा घालू शकता तुमच्या इच्छेवर. आणि मंत्र देखील करायचा आहे. या चातुर्मासाच्या निमित्ताने आपल्याकडून कळत नकळत खूप चांगल्या सेवा घडल्या. मग त्याच्यामध्ये येतं ते विष्णू सहस्रनामाचं आपण पठण केलं. त्याचबरोबर जे गोपद्म आहे त्याची अर्थात आज सांगत असणार आहे किंवा उद्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की उदयतिथी धरली जाते उद्या, पण उदयतिथीनुसार 2 तारखेलाच कार्तिकी एकादशी आहे. बघा, जेव्हा तुम्ही तुळशी मातेसमोर दीपदान करत असता, तुळशीची जेवढी सेवा करता तेवढे भगवान विष्णूंना ती समर्पित असते. कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे. तुळशी प्रिया म्हणून ती देखील ओळखली जाते. तुळशी मातेला ज्या काही आपण इच्छा आकांक्षा, आपले व्रत वैकल्य असतात त्याचा मान करण्यासाठी आपण तुळशी मातेला आव्हान करत असतो. जेव्हा आपण तुळशीची पूजा करत असतो, तुळशीची सेवा करत असतो, नक्कीच भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा ही आपल्यावर असते आणि आपल्या मनातल्या पण मनोकामना पूर्ण होतातच. तर नक्कीच सगळ्यांनी दीपदान करायचं आहे. ते कसं करायचं याचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.